तर गेम ऑन इथे मात्र नाणेफेकी जिंकून प्रथम ओवे आणि वाकलन दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहिलं तर पहिला चेंडू प्रचंड वेग आहे, बॅटचा कडा का पाहावं लागेल आणि इथे मात्र बॅटचा कडा आणि फलंदाज बाद गोल्डन डकचा शिकार म्हणतोय मयुरेश मैदानाच्या बाहेर. पाहिलेला पहिला धक्का टीम वाकलनला शून्यावरती. फलंदाज बाद झाला लागलेला गोल्डन डकचा शिकार मयुरेश बनलाय पण डाऊन साठी दीपेश गोलंदाजी करतोय. विवेक प्रचंड वेग आहे आउटसाइड स्टिक वरनं चेंडू फेकत असताना लेफ्ट आर्म हा चेंडू सन्मानजनक खेळून गेला झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल काय ते दुसऱ्या धाबेसाठी कॉल आहे नॉन स्ट्राईक लाईन करणं आणि 2 धावा इथे कॅरी केल्या काय रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि ते थोडंसं फंबल झालं होतं गोलंदाज बॅकअपसाठी. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्नच केले नाही मित्र 2 धाबेने धावफलक खुला केलाय स्वतःबरोबर संघाचा. फलंदाज बाळाराम पाटील यांचा शुभ आगमन झालं. मस्ट वेलकम बाळाराम दादा. दुपारच्या सत्रामध्ये चांगले खेळाडू आहेत टीम सिटी किरोल्याच्या माध्यमातून. तिकडे प्रीमियर लीग मध्ये चांगली फलंदाजी आम्ही त्यांची बघितली आहे. हा फुलटॉस होता शपलोन दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकेल झेल स्वीकारेल का आणि हा झेल अंतिम मुवमेंटला सुटलाय तोपर्यंत पुन्हा एकदा वन्स अगेन डायरेक्ट हिट न फलंदाजाला परतावा लागला असं 2 धाबा. इथे मात्र चांगली फलंदाजी करतो दीपेश वेगच्या विरोधात. हा फटका फसलाय दूरवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पुढे सरकताय. हाही झेल सुटलाय तोपर्यंत यावेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. चेंडू थांबत नाहीये सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. केशवदादा पाटील सिटी किरोल यांच्या शुभ आगमनाला मस्ट वेलकम. आपण या आपलं सरसे स्वागत असेल. स्वर्गीय बाळारामदादा पाटील व स्वर्गीय कुशल बाळारामदादा मडबी व स्वर्गीय कुशल पाटील स्मृती चषक 20-25 हे शानदार पर्व मान्यवरांचं सरसे स्वागत असेल. या आपण मस्ट वेलकम सरसे स्वागत आहे आपलं. हा चेंडू डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये तयार आहे आणि ते झेल स्वीकारत असताना लागलेला दुसरा धक्का टीम वाकळणला 8 वरती दुसरा खेळाडू गारत. इथं मात्र गोलंदाज तयार. अंतिम चेंडू फुलटॉस होता दूरवर क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला मात्र इथे दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि कॉल सक्सेसफुल.
काय रनिंग बिनिंग विकेट आहे. पहिल्या षटकाचा खेळ ते संपला. षटका अखेरीस 2 बाद 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. खेळायचं आहे. तर इथे मात्र आपण पाहू शकतो इथे टीम ओवे संघाचा गोलंदाज सोनू चौधरी. रिव्हर्स साइड केलाय. फटका फसलाय. आउट साइड ऑफ स्टिक. जास्तीत जास्त बाहेर आहे. खराब चेंडू. व्हाईट बॉल. धावपळक 1 ने पुढे सरकेल. 11 त्यानं स्कोर कार्ड 11 धावा धावपळकावरती. बागपुटला पुन्हा एकदा खेळ खेळायचा प्रयत्न. वन्स अगेन व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल दॅट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू. लगातार दुसरा खराब चेंडू आपल्याला पाहायला भेटला गोलंदाजा. हा चेंडू ब्रिटिश शॉट. ते सिंगल खूप वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलं गेलंय का पाहावं लागेल. येस नो बेट. या गोष्टीचा विचार करावा लागतो. आणि इथे मात्र धावबाची संधी होती. चौदा धावा बघतोय आपण धावपळकावरती. 13 धावा. केशवदादा पाटील या आपण पुन्हा एकदा आमंत्रित करतो तुम्हाला. इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे चाललाय. आणि मात्र पाहावं लागेल तिथे धावांचा प्रयत्न केला जाईल. आणि धावा धावून पूर्ण केल्यात एकंदरीत 22च्या 3 प्लस वाईट. अच्छा 4 धावांचा मात्र इथे दिजोरा लावेल. या मस्ट वेलकम केशवदादा पाटील आपलं शुभ आमान सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय बाळाराम गोडे कुशल पाटील स्मृती चषक 2025 हे पर्व आहे. अंतिम मेगा फायनलचा दिवस या स्पर्धेचा. सतरा धाबा धावपळकावरती आपण बघतोय. हा फटका चांगला आहे. कलात्मक आहे हा खेळाडू. शिवदास गायकरच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. महागडं षटक आहे. त्याच्यामध्ये अतिरिक्त धावाला 2 चेंडू आतापर्यंत फेकल्या त्या गोलंदाजाने. षटकामध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. राऊंड विकेटाला हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल एसटी मागे. ते मात्र चांगली गोलंदाजी करताना मात्र आता स्वर भेटलाय गोलंदाजी करत असताना गोलंदाज चेतन म्हात्रे आणि दर्शन भोईर यांना मी इथे आमंत्रित करतो. या आपण सरसे स्वागत असेल. इथे सिंगल वेगाने कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न आहे. नकार मात्र अंतिम मोमेंटला. इथे मात्र चेंडू सापडला नव्हता शिक्षकाला. थोडंसं फंबल झालंय.
एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आणि यावेळेस पाहावं लागेल अंपायर सिग्नल नो बॉल. चेक करावं लागेल. येस, फेअर डिलिव्हरी ना, चांगला बॉल आहे हा फलंदाज बाद. बावीस धावा अंतिम बॉल आहे या षटकातील अजून. बारा आल्यात, 12. पहिल्या ओव्हरला 10 द्या. लास्ट शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. बावीस धावा धावपलकावरती. महागडे षटक आतापर्यंत हा गोलंदाजच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत धाव मिळेल. सिंगल षटक हा म्हणताना दुसरा षटक संपला. एकंदरीत धावसंख्येचा पण विचार केला तर धावा पाहायला मिळतात त्या 23 धावा. आपण खेळ फास्ट करायचा आहे, फास्ट खेळायचा खेळाडू. तर एकंदरीत 2 षटकांमध्ये धावा आपल्याला 23 पाहायला मिळतात. टीम वैदवी हर्षकाय येऊन वाकलन टीमची धावसंख्या आपण बघतोय 23 धावा. तर माननीय आमचे रघुनाथ दत्ता पाटील सिद्धिगिरोली गावचे भगत, मस्ट वेलकम सरचे स्वागत असेल. आपण या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरचे स्वागत. तडाका डाऊन दी ग्राउंड, फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर षटकार.
विकीने आक्रमणाला केली सुरुवात. धावपळ छान पुढे सरकेल, मात्र इथे विकी चांगला फटका डाऊन दी ग्राउंडचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हाफ रेस बैठक मारली होती डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पुढे सरकणार तोपर्यंत फिंगल कंप्लीट केली आहे. वाऱ्याच्या वेगाने आला हा क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तोपर्यंत धाव मिळाली एक. 30 धावा. धावपळ आघाडीचा खेळाडू शिवदास आणि विकी. शिवदास अद्याप विकेटवरती. शिवदासने एक चौकार ठोकलाय. खेळ केलाय आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा जिथे ओवे संघाच्या माध्यमातून गोलंदाज आपल्याला पाहायला भेटले. तिसऱ्या षटकामध्ये धीरज. स्लोपर चेंडू ऑन साइडला पिकअप शॉट. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. यावेळेस मात्र षटकार. मात्र शिवाजीदा पाटील यांचे देखील शुभ आगमन मंचावरती सहर्ष स्वागत असेल. तसेच रघुनाथ पाटील या प्रत्येक मान्यवरांचं भगत रघुनाथ दादा पाटील भगत आपले देखील सहर्ष स्वागत असेल या मंचावरती. मस्ट वेलकम. आपण चांगली स्पर्धा एन्जॉय करतो. अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. आसमानी डोला पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा यावेळेस हापान पूल. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. काय आक्रमण केलं जातं या षटकामध्ये. धावांचा उच्चांक आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, शंका नाहीये. शिवदास चांगली खेळतो. लगातारचे 2 टोले. षटकार हॅट्रिक वरती आहे सध्या तरी शिवदास. हा ही फटका चांगला आहे. चेंडू चाललाय यावेळेस मात्र स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या दिशेने. एका टप्प्यानं बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. महागडं षटक. 46 धावा धावपळकावरती आजच्या दिवसातील हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरथ्रो कोणी नाहीये तिथे. सीमारेषेवरनं क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत मिडल सिंगल. गरज होती काय ओव्हरथ्रोची. आणि मात्र इथे षटक संपलाय तिसरा. 47 धावा धावपळकावरती. अंतिम निर्णायक 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संघाची अगेन्स्ट ओवे. तर चला यानंतर सामना दहिसर मोरवी आणि तलोजा या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती या आपण. इथे मात्र अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 47 धावा. पुन्हा एकदा शिवदास तयार आहे. स्ट्राईक. गोलंदाज
दरम्यातील हा चेंडू डाऊन दी ग्राउंडचा फटका चांगला, मात्र यावेळेस फसलाय फटका. शिवदासला माघारी परतावा लागेल. यावेळेस मात्र बिग विकेट आणि हे ब्रेक थ्रू देत असताना अंतिम षटकामध्ये गोलंदाज. बॅट्समन आउट. अजून भरपूर सामने आम्हाला खेळवायचे आजच्या दिवसामध्ये. ते मात्र खेळाडू इथे नवीन बॅट्समन मैदानावरती. नेट क्रमांक 6 वरती स्वप्नील वरती जबाबदारी घेतली. 47 धावा चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या तरी टीम वाकलन. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलाय. फलंदाज बीट झालाय तोपर्यंत चोरटी धाव पाहावं लागेल आणि ती धाव कंप्लीट केली आहे. पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची माग केली गेली पंचांनी. पाहायचं, चेक करायचंय. स्कोर 47 आहे ना. नॉट आउट आहे बॅट्समन. चला मात्र बॅट्समन सेफ आहे. एक धाव मिळेल टीम वाकलनला. बॅट्समन तिथे तयार आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतो गोलंदाज. चांगला गोलंदाज आहे आतापर्यंत. हा फटका बॅटचा कडा आहे. नाही ते बॅट्समन एसटी मागे झेल स्वीकारत असताना बॅट्समन विकी मैदानाच्या बाहेर. पण दैसर मुरीचा कर्णधार आलेला तलोजा संघाचा कर्णधार. आपण या नाणेफेकीसाठी नेक्स्ट मॅच आपल्या असेल यायचं आपण पटकन. इथे मात्र पहिल्यांदाच भात झालाय. काय झेल सोपं झेल होते एसटी मागे. इथे गोलंदाज तयार. दरम्यातील चेंडू. हा चेंडू मात्र काय फटका आहे. कलात्मक कलाकारी. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मांडल्याच्या बाहेर येतोय. चौकार.
51 धावा, अर्धशतक कंप्लीट झाले. टीम 52 धावा झाल्या. सॉरी 52 धावा झाल्या. चांगली धावसंख्या, आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेमध्ये आतापर्यंत किती धावा झाल्यात हे पाहणं गरजेचं असेल, कारण हायएस्ट स्कोर आजच्या दिवसातील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय टीम वाकलन संघाच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. सोळा कबरातोपर्यंत धाव मिळेल एक. निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू पाहावं लागेल. बॅटचा कडा आहे आणि बॅट्समन आउट. 53 धावा झाल्या. 54 धावांचं लक्ष्य असेल तर नेक्स्ट मॅच असेल दैसर मोरी विपक्ष कोण आहे, तलोजा टीम. आपल्याला शेवटचं पुकार असेल, आपण यायचं, अन्यथा आपल्याला 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. कॅप्टन पाठवायचं आहे पण नाणेफेकीसाठी. आम्हाला आयोजकांकडून सूचना आहेत, कारण या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा संघांना पॅनल्ट्या लागलेल्या आहेत, तर आपण कॅप्टन पाठवायचं आहे. पहिले षटक जसा चालू होईल तसं आपलं संघ आहे की ते कर्णधार आला पाहिजे नाणेफेकीसाठी, आणि त्या 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. टीम तलोजा. तर या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये या धावा डिफेन्स केल्या जातील की धावा बनवल्या जातील, याचं प्रत्यक्ष धाव तोरण एक चटपटी समालोचक म्हणून आमच्या मलंगड परिसरातील गोड आवाज रमेश गिरा. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे वाकलन संघाने. 53 झाल्या. 54चा टार्गेट सेट केलाय. चला तलोजा संघ जर आपण आला असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी या. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करा. आपण जो चेंडू फोडला तोच चेंडू आपल्याला वापरायचा आहे. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर करा. आई 11 ओवे संघाला पाहताय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. 54 धावेचं पाठलान करायचं आहे आणि छोटा पॅकेट बडा धमाका पहिला मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. धीरज आणि सोनूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या 54 धावा कंपल्सरी बनवायच्यात. समोर संघ पाहत आहे वाकलन संघ. शिवदास गायकरचा आज मात्र दिवस होता. चांगली फलंदाजी केली शिवदास गायकरने. चांगले फटके पण त्याच्या बॅटमधनं पाहिल्या. टोटल धावा जमा केल्या 53 आणि 54चं लक्ष ठेवलं. चला थोडा फास्ट गेला वाकलन संघ. आपल्याला फक्त 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 3 षटकामध्ये 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला फेकायचे आहेत. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू मात्र सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. चला स्पीडअप करा वाकलन संघ. चला यानंतर तलोजा संघ. माझा जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. कदाचित आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना सुद्धा आली आहे. आपण वेळेवर ते आले नाही तर कदाचित पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल आपल्याला. दैसर संघ आमच्या संघामध्ये मात्र जोडला गेलाय.
पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आणि पहिल्या चेंडूवरती आगास केलाय, उंच उडालाय, थोडासा एलिमिनेशन, मात्र थोडीशी ताकद मात्र या खेळाडूला कमी मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी गारद झालाय. पण धीरजने आजच्या दिवसामध्ये नाराज केला मी तर म्हणेन संघाला. गोलंदाजी करत असताना थोड्याशा धावा जरूर खर्च केल्या, त्यानंतर मात्र फलंदाजी करत असताना निराश केलाय. तलोजा संघ जर आपण हा षटक संपल्याच्या आतमध्ये जर आपण आला नाही तर 2 धाब्याने पॅनल्टी मात्र दिली जाईल आपल्याला, ह्याची मात्र नोंद घ्या. आलाय तलोजा संघ आलाय, तर आपण लगेचच नाणेफेकी मात्र करून घेऊ. त्यानंतर मात्र पहिला झटका क्रमांक लागलाय, धीरज मात्र माघारी परतलाय. आजच्या दिवसामध्ये विचार केला धीरजने थोडीशी कामगिरी खराब केली आहे. फलंदाजी करत असताना न भोपला फोडताना मैदानाच्या बाहेर झालाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये, विवेकला पाहता आपण. 54 धाब्याच्या पाठलाग करत असताना चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा दीपेश हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय दीपेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, चांगला फटका पाहिला, रडार होता बॅटच्या रडार मध्ये, प्रॉपर बॅटच्या मधोमध हा चेंडू जाईल सीमा पार, ठोकलाय आल्या षटकार. ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं आगमन झालाय. स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओ चाबूक शॉट, चपराक शॉट पाहिला आपण. षटकार नंतर हा चौकार आल्या मात्र तुटूनच पडला या गोलंदाजावरती. तलोजा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना दैसर मोरी संघ पाहता आपण. हे दोन्ही संघ मात्र एका ताकदीच्या पाहतात. चांगला संघ मात्र सामना मात्र प्रेक्षकांसाठी चांगला भेटीस आलाय. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय, क्षेत्ररक्षण नाही आहे जवळपास. यावेळेस मात्र कदाचित मी तर म्हणेन हा झेलच सोडलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकली आहे तलोजा संघाने. आपला डिसिजन काय असेल आपण लगेचच कळवा. 2 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. ओवे संघाचा विचार केला, पहिल्या सुरुवातीला विकेट मिळाला, त्यानंतर मात्र आल्या तुटून पडला होता फलंदाज विवेकचा विचार केला ना, एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिलाय आणि त्यानंतर 2 आणि 2 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 54 धाब्याचं पाठलाग करायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला विवेक. ओहो, यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये ओरपी चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, ठोकला षटकार. मधून ना अद्याप विवेकच्या बॅटमधनं 2 षटकार पाहिल्यात, तरी डगआउट मधून असा आवाज येतोय अजूनही एक मार. म्हणजे यांच्या अपेक्षा काही अजूनही वाढत चालल्यात. विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट, त्यानंतर मात्र तुटूनच पडला विवेक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. टाइम मात्र अलर्ट असेल आपल्याला, फक्त शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावपटलावरती धावा खर्च केल्या तब्बल 18 धावा. खूप महागडा ठरलाय मी तर म्हणेन गोलंदाज. 54 धाब्याचं पाठलाग करायचं आहे, जाऊन पोहोचलाय पाहतो आपण 18 आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज. हो, चाबूक शॉट पाहिला, क्षेत्ररक्षण आहे. या वेळेस मात्र मी तर म्हणेन वाघूरच फाटली आहे. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये 2
आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. एक गडी बाद टोटल जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. माध्यमातून विचार केला ना, गोलंदाजीमध्ये थोडीशी कामगिरी खराब केली आणि त्यानंतर मात्र फलंदाजी करत असताना न भोपला फोडताना मैदानाच्या बाहेर झालाय ना. आता मात्र बाहेरून आवाज देतोय. एक षटकार मारला, अजूनही एक मार. जेव्हा तुझी संधी होती त्या संधीकडे मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. आजची धीरजची आयटम जर पाहत असेल ना तर नक्कीच धीरजला भोसड्या देईल फोनवरती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे. एका साईडला वाकलन संघ आणि त्यांच्या अंगेस फाईट करत असताना ओवे संघ. वाकलन संघाने 54 धावा जमा केल्यात आणि 54चा टार्गेट सेट केलाय आणि त्यानंतर मात्र त्या प्रति उत्तर देत असताना मात्र ओवे संघाने पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्यात 20 आणि मात्र नवीन गोलंदाज पाहत आहे. गोलंदाजी मार्कवरती दुसरा गोलंदाज निशांत हा गोलंदाज. आज निशांतला मात्र चांगली कामगिरी करायची आहे. निशांत मात्र माझा विचार केला, माझ्या जवळचा मित्र पाहत आहे निशांत. तोच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय आणि निशांतची कामगिरी करत असताना मात्र आजच्या दिवसामध्ये विचार केला ना, SK मधून हा सामना पाहत असतील कदाचित त्याचे मित्र. तोच गोलंदाज सज्ज झाला. निशांतला पाहता आपण. चांगला चेंडू पाहतो आपण. टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मी तर म्हणे निशांतला पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्यात 20 आणि पहिला चेंडू मात्र निशांतने डॉट फेकलाय. चांगला चेंडू. फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला जो सलामीला आलेला फलंदाज सोनूला पाहताय. सोनूला मात्र ह्या मॅच मध्ये भरोसा दाखवावा लागेल संघाला. हो, पुन्हा एकदा बॅटची चांगलीच पहा. चायना खड पाहिली. चेंडू गेला सीमा पार. हा येतोय चौकार. सोनूच्या बॅटमध्ये हा चौकार पाहिला. चायना कट पाहिली. या चौकारच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. अजूनही मात्र विचार केला ना 30 धावींची गरज असेल. निशांत या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 16 चेंडू शिल्लक असतील. 16 चेंडू मध्ये मात्र 30 धावा बनवायच्या आहेत आणि या 30 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. सोनू पाहताय. त्याच्यासोबत मात्र फलंदाजी करत असताना विवेकला पाहता. विवेक मात्र चांगली फलंदाजी केली आहे. विवेक या फलंदाजाने तो फलंदाज पाहताय नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सोनूला पाहताय. सोनूच्या बॅटमधनं आपण एक चौकार सुद्धा पाहिलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला निशांत हा गोलंदाज. हो, यावेळेस मात्र भांडी घशा शॉट. चेंडू जाईल सीमा पार. चौकार नंतर हा ठोकलाय षटकार. त्याच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. मी तर म्हणेन ना निशांत वरती मी तर म्हणेन तुटूनच पडलाय हा सोनूने मात्र आपल्या संघावरती भरोसा दाखवलाय. तो म्हटलं जातो ना, सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे का. मैदानाच्या आतमध्ये सोनू मात्र भरोसा दाखवून देत असताना 2 चेंडू खेळल्या, 3 चेंडू केलाय. 3 चेंडू मध्ये तब्बल 10 धावेचं योगदान दिलंय. निशांत या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करायची आहे. हो, चांगला चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. चांगली फेकी सुद्धा अचूक पाहिली आपण. फक्त सिंगल. हे सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. 54 धावेच्या पाठलाग करत असताना अर्धा पल्ला मात्र मी तर म्हणेन गाठलाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 20 आणि या षटकामध्ये आपण पाहिल्यात अद्याप निशांत या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात 11. पण निशांतने मात्र 4 चेंडू फेकल्या. 4 चेंडू मध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय. विवेकला पाहतोय. हो, चांगला फटका पाहिलाय. गॅप खूप मोठी आहे. चेंडू जाईल का हा प्रश्न पडलाय. शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार.
टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या निशांत या गोलंदाजाने 17 आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला तब्बल 20 धावा. खूप महागडा ठरलाय मी तर म्हणेन. विकेट संपला गेलाय. 54 धाब्याचं पाटलान करत असताना मात्र ओवे संघ जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय. 12 चेंडूमध्ये 17 धाब्यांची गरज. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मयुरेशला पाहता आपण. चांगली गोलंदाजी करावी लागेल मी तर म्हणेन. मयुरेश या गोलंदाजाला पहिले सुरुवातीचे 2 गोलंदाज थोडेसे महागड्या ठरलात आणि हा षटक मात्र निर्णायक असेल मी तर म्हणेन आणि पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहताय सोनू ऑन द फायर झालाय. पुन्हा एकदा सज्ज. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू. अंतर थोडासा कमी गाठलाय आणि त्यानंतर मात्र कहाणी में ट्विस्ट. सोनूला मात्र महागारी परतवलाय. पहा डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत आणि आल्या आल्या मात्र विकेट कॅरी केलाय. 5 चेंडू मात्र खाली होता शिवदास गायकर. चांगला झेल टिपलाय आणि मी तर म्हणेन या झेल टिपलाय आणि कहाणी में ट्विस्ट. 5 दिवस बदलो ना बदलो वेळ जरूर बदलते. चांगली गोलंदाजी करायची आहे यापासून. मात्र विचार केला ना अद्याप समीकरणचा 11 चेंडू 17ची गरज. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. कुणाल आजचा बर्थडे बॉय मी तर म्हणेन. सोनू फलंदाज बाद झालाय बर्थडे बॉय. चांगली फलंदाजी केली सोनूने. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र हो चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. छोटा पॅकेट बडा धमाका आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा झटका. कहानी में ट्विस्ट. तो म्हटला जातो ना लैला के शादी में लपड़ा हो गया और साला मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया. बकरी की माँ कब तक खैर मनाएगी. बकरियों को एक ना एक दिन हलाल होना है भाई. बैक टू बैक दूसरा झटका. का कभी बाजी इधर का कभी बाजी उधर. आता मयुरेश मात्र कमबॅक करत असताना या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 गडी गारत. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकला पाहता आपण. कहाणी में ट्विस्ट. मयुरेश मात्र कहाणी में. मात्र हा सामना बदलवेल का हा प्रश्न पडलाय. 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र घेतल्या गेल्यात. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अजूनही 17 धामीची गरज. 10 चेंडू मध्ये विचार केला सज्ज झाला स्ट्राईक एंडला ऋतिक. ओहो चांगला चेंडू पाहता आपण. थोडीशी मी तर म्हणेन दिशाहीन गोलंदाजी. मयुरेशच्या माध्यमातून हा खराब चेंडू फेकलाय. वाईट चेंडू. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 38 या कड्यावरती. अजूनही विचार केला 16ची गरज असेल 10 चेंडू मध्ये. चला यानंतर तलोजा रेडी राहा. आपण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय मयुरेश. स्ट्राईक एंडला फलंदाज ऋतिकला पाहतो आपण. यावेळेस चांगला फटका पाहिला. क्षेत्ररक्षण आहे. चांगला जजमेंट पाहिलाय. वा कहाणी में ट्विस्ट.
पहा लागोपाठचा मी तर म्हणेन हा तिसरा झटका क्रमांक लागलाय. टोटल अद्याप मात्र तंबूच्या आसऱ्याला गेले फलंदाज 4 आणि आता मात्र पलटवार मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा थोडासा. मयुरेशचं कौतुक करावं लागेल. तिसरा षटक अतालताना मात्र विचार केला. पहिल्या षटकामध्ये 20 त्यानंतर 17 आणि त्यानंतर मयुरेशने मात्र काय कमबॅक केलाय. मॅच मध्ये पाहतोय पलटवार करत असताना मैदानाच्या आतमध्ये एका साईडला ओवेले संघ पाहतोय आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तलोजा पाहतोय आपण संघ वाकलन संघाने 54 धावा बनवल्यात आणि विचार केला ओवे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 38 या आकड्यावरती. अजूनही मात्र 16 ची गरज असेल. मयुरेशचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली, काय कमबॅक केलाय ह्या मॅच मध्ये. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. धनराजला पाहता आपण अद्याप मात्र गडी बाद झाल्या गेल्या 4 आणि या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद झाल्यात. काय कमबॅक केलाय मयुरेशने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चला स्पीडअप करा. टाइम मात्र अलर्ट असेल आपल्याला. पुन्हा एकदा सज्ज झालाय मयुरेश. पाहतोय राईट मोर द विकेट. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडाला. या ठिकाणी अंतर सुद्धा गाठलाय आणि जो प्रेशर मात्र निर्माण झाला होता त्या प्रेशरला मात्र झुगारून दिलाय. आल्या ठोकलाय षटकार. प्रेशर निर्माण झाला होता त्याला मात्र झुगारून दिलाय. अजूनही विचार केला मात्र चेंडू शिल्लक असतील. 2 आणि 10 धाब्यांची गरज असेल. हो चांगला फटका पाहिला. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. हाती घाई आणि या वेळेस मात्र दोन्ही गाड्या एका पटरीवरती आणि अपघात मात्र झालाय. एक गाडी मात्र पटरीवरून कोसळली आहे. झटका क्रमांक लागलाय 5वा. माहितीसाठी मी सामना सुरू पाहतो. एका साईडला ओवे संघ त्याच्या आगे फाईट करत असताना वाकलन संघाला पाहतो आपण. चुरस मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. अजूनही मात्र समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक असतील 7 आणि 9 धाब्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. पेशंट मात्र निर्माण केलाय. पहिल्या गोलंदाजाचा विचार केला. तिसरा गोलंदाज पाहतो आपण मयूर. नवीन फलंदाज पाहतो जीत मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. थोडासा गोलंदाजावरती मी तर म्हणेन प्रेशर असेल. थोडासा रनअप मध्ये अडथळा पाहतोय. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज झाला. विवेकला पाहता आपण. अजूनही 10 धाब्यांची गरज असेल मी तर अजूनही 10 धाब्यांची गरज असेल मी तर म्हणेन. चांगली धावसंख्या मात्र जमा करत असताना हो चांगला फटका पाहिला. चाबूक शॉट पाहिला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण शिवदास गायकरच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिला. तिसऱ्या षटकाचा बादवी विकेट संपला गेलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती 45 या आकड्यावरती. अजूनही मात्र समीकरणचा विचार केला ना अजूनही 9 धाब्याची गरज. म्हणजे सामना अजूनही पाहतो बॅलन्स दोन्ही संघाच्या माध्यमातून. मयुरेशने मात्र काय कमबॅक केला या षटकामध्ये. फक्त 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला ना तब्बल 20 धावा खर्च केल्या.
त्यानंतर आला निशांत. निशांतने मात्र 17 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र मयुरेशचा कमबॅक मॅच मध्ये पाहिला. फक्त 8 धावा खर्च केल्यात. आता मात्र समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि तब्बल 9 धाबेची गरज. 5 चेंडू कुणाच्या हातामध्ये सोपवला जाईल संघावरती. पूर्णपणे पेशर असेल आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहत आहे, ज्याच्या बॅटमध्ये आपण षटकार सुद्धा पाहिल्यात. मानसला पाहताय. मानसच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा विवेकला पाहता आपण आणि पूर्णपणे पाच सीएसके संघाचे स्पॉन्सर सहबाग शेख यांचं आगमन झाला. या स्पर्धेच्या वतीने आपला सरस स्वागत. या व्यासपीठावरती जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 आणि 9 ची गरज. पहिला चेंडू शॉर्ट बॉल आणि त्या पेशरला मात्र निर्माण झुगारून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती ठोकलायचा षटकार. दिला मी तर म्हणेन गोलंदाजाने थोडासा अर्ध्या पीच वरती हा चेंडू टाकला होता. त्यानंतर काय फटका एक्झिक्यूट केला फलंदाजाने. फक्त 3 धाबीची गरज असेल. हो थोडासा मी तर म्हणेन रनअप मध्ये अडथळा काय विचार केला ना थोडासा गोलंदाजावरती आता मात्र प्रेशर निर्माण झालाय. 5-6 चेंडू मध्ये 9 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय फलंदाजाने. आता चांगली गोलंदाजी करायची आहे. कदाचित विकेट जर हा गोलंदाज घेतोय तर नक्कीच मॅच मध्ये मात्र शिरकाव करू शकतो. हो चांगला चांगला फटका पाहिलाय. चांगला सेन्सिबल क्रिकेट पाहतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. या ठिकाणी मात्र पहा चुका आणि चुका आणि चेंडू जाईल सीमा पार आणि हा संघ मात्र सामना जिंकलाय ओवे संघाने. हडलक वाकलन संघ आणि या सामन्याचा हिरो विवेक. काय फलंदाजी राहिली आहे वा. 10 चेंडू मध्ये तब्बल 37 धाबीची बहारदार केली आहे आणि 2 विकेट सुद्धा आपल्या नावावरती ठेवल्यात. चला यानंतर तलोजा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर व्हा. पा डस्टर पक्ष बैलाचे मालक पाहतोय विष्णू शेठ मडवी साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायच्या. चांगला खेळ राहिलाय विवेक या फलंदाजाचा. काय फटकेबाजी राहिली. 10 चेंडू मध्ये तब्बल 37 धावा. काय फटकेबाजी राहिली. त्यानंतर मात्र 2 विकेट मात्र नावावरती राहिल्यात. दमदार खेळ राहिलाय.